नमस्कार रसिक श्रोते हो. कविता आठवणीतील या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण विदर्भाचा उन्हाळा, त्याला इथे उन्हाळा पण म्हणतात, या विषयावर सुंदर मराठी कविता ऐकणार आहोत. विदर्भातील कडक ऊन, उष्ण वारे आणि उन्हाळ्याचे जिवंत चित्र या कवितेत मांडलेले आहे. आणि ही विदर्भातील ऊन कशी कमी करायची याच्यावरचे उपाय पण आपल्या कवीने दिलेले आहे. चला तर ऐकूया. उन्हाळा ही कविता. कवी आहे श्री राजकुमार तडस, कोलखेड, अकोला. कसा तपत उन्हाळा अंग घामाघूम होई, कसा तपत उन्हाळा अंग घामाघूम होई, सूर्य लागला पेटाया जीव कासावीस होई. रस्ते झाले सुने सुने वाट सावलीची पाही, रस्ते झाले सुने सुने वाट सावलीची पाही. आग ओकते हा सूर्य जीव होते लाही लाही. पशु पक्षी मुके जीव व्याकुळलेले गुरगाई, पशु पक्षी मुके जीव व्याकुळलेले गुरगाई. तहानल्या जीवासाठी लावा आता पानपोई, झाडे लावा झाडे जगवा हाच मंत्र ठेवा मनी, झाडे लावा झाडे जगवा हाच मंत्र ठेवा मनी. तरच होऊ सर्व सुखी हेच पक्के ठेवा ध्यानी, तरच होऊ सर्व सुखी हेच पक्के ठेवा ध्यानी. तुम्हाला कशी वाटली ही कविता जरूर कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आपल्या कविता आठवणीतील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.